सांगितलाच आहे, तर मी सुरुवात करते। श्री राम जहाँ होंगे, श्री राम जहाँ होंगे, हनुमान वहाँ होंगे, हनुमान वहाँ होंगे, दोनों जहाँ होंगे, दोनों जहाँ होंगे, कल्याण करेंगे, कल्याण करेंगे। आणि हे हिंदूंनी एक दिलाने घडवून आणलेलं हे संक्रमण, हिंदूंनी एक दिलाने घडवून आणलेलं हे संक्रमण केवळ अयोध्येचं राम मंदिर नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षात एक वैचारिक संक्रमण म्हणून घडतंय आणि घडलंय। आणि अयोध्येचं राम मंदिर, अयोध्येचं राम मंदिर म्हणजे नवीन संक्रमणाची नांदी, भारताची सांस्कृतिक अस्मिता जागरण करणारं हे वैचारिक संक्रमण आहे। आणि हे स्वजागवणारं संक्रमण आहे, स्वजागवणारं संक्रमण आहे। पण अनेक अडथळे, अथक प्रयास, त्याग, बलिदान आणि अतिव श्रद्धेने पिढ्यानपिढ्या जपलेला केलेला संकल्प आणि त्याची पूर्ती म्हणजे हे अयोध्येचं राम मंदिर। आणि अयोध्येचं राम मंदिर म्हणजे संस्कृतीचा सांस्कृतिक सोहळा। आणि हा सोहळा आदर्शवत राहण्यासाठी आज आपण प्रत्येकाने झटलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। आणि खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की हा अयोध्येचा राम मंदिराचा सोहळा, भव्य दिव्य सोहळा, हे संक्रमण आपण डोळ्यांनी बघत अनुभूती घेतोय, बरोबर आहे ना? तर हे संक्रमण कसं घडलंय, कसं घडवून आणलंय हे समजून घेणं सुद्धा जरा महत्त्वाचं आहे। सत्य, संकल्प, संघटित प्रयास आणि संघटनेची ताकद आणि अनेक पातळ्यावरील लोकांना एकत्र करून त्या सर्व घटकांना एकत्र करून त्यासाठी नियोजन, धोरण, नीती आणि समाज जागरण आणि या सर्व घटकांना एकत्र जोडून त्यांच्या मनामधला राम जागून घडवून आणलं हे संक्रमण, त्यांच्या मनामधला राम जागून घडवून आणलं हे संक्रमण। आणि खरंच पूर्ण भारत देशातच नव्हे तर साऱ्या विश्वात आज राम नाम दुमदुमत आहे, साऱ्या विश्वात आज राम नाम दुमदुमत आहे। बोला प्रभु रामचंद्र की जय, पौरपुत्र हनुमान की जय। एक ही नाम, एक ही नारा, जय श्री राम। आणि राम मंदिर निधी संकलनाच्या वेळी आलेले अनुभव आणि आता पुन्हा श्रीराम अक्षता निमंत्रण या निमित्ताने झालेला व्यापक संपर्क आणि खरंच या निमित्ताने झालेला व्यापक संपर्क आणि त्यामधून आलेले अनुभव हे खरंच सांस्कृतिक संक्रमणाचा प्रत्यय देणारे आहेत, यात काही शंका नाही। पण हे सांस्कृतिक संक्रमण झालंय, आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी त्याची अनुभूती घेतली आहे। पण या सगळ्यामध्ये, या सांस्कृतिक संक्रमणामध्ये आपली भूमिका काय हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना। तर आपली भूमिका काय आहे, तर आपण सर्वजण संस्कृतीचे वाहक होण्याचा संकल्प करूया। आपण सर्वजण संस्कृतीचे वाहक होण्याचा संकल्प करूया आणि आपल्या दैनंदिन आहार, विहार, आचार, विचारातून, कृतीतून आपली भारतीय संस्कृती वर्धिष्णू ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि आपली भारतीय संस्कृती वर्धिष्णू ठेवण्याचा प्रयत्न करूया। राम मंदिर झालं म्हणजे आपलं काम झालं का? राम मंदिर झालं म्हणजे आपलं काम झालं असं नाही। श्रीरामचरित्र हे सर्व कालात आदर्श आहे, श्रीरामचरित्र हे सर्व कालात आदर्श आहे। सम्यक कृती जी श्रीरामाच्या चरित्रातून पाहायला मिळते। आणि राष्ट्र सर्वोपरी हा विचार रामायण देते। आणि आजचा हा काळ खूप अनुकूल आहे आणि या अनुकूल काळामध्ये तरुण पिढीचं जागरण होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि या तरुण पिढीचं जागरण होण्यासाठी प्रथम तुमच्या माझ्यातली माता जागरूक व्हायला पाहिजे। तुमच्या माझ्यातली माता ज्यावेळेस जागरूक होईल तेव्हा हे शक्य आहे। तरुण पिढीचं जागरण आपल्याला करायचं आहे। या
सांस्कृतिक संक्रमण कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या प्रभू रामलल्लाच्या येण्यानं आपल्याला तरुण पिढीमध्ये जागरण करायचंय आणि त्याच्यासाठी तुमच्या माझ्यातली माता जागृत होणं गरजेचं आहे. श्रीरामचरित्राचे चिंतन आणि त्याप्रमाणे सतत आचरण घडेल, त्यावेळेस हे सांस्कृतिक संक्रमण पूर्ण होईल. बरोबर ना सर्व माता भगिनींनो, बरोबर आहे ना? तर तुमच्या माझ्यातली मातृशक्ती जागरूक होणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या समोर अनेक मातांचे आदर्श आहेत, तर मी आता मातृशक्ती आणि रामलल्ला या विषयी थोडक्यात सांगते. रामलल्लांचं ते लाघवी रूप माता कौशल्याच्या नजरेला समाधानच देणार आहे. सावळा ग रामचंद्र रत्न मंच की झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, असं म्हटलं, असं वाटलं तर समर्पकच आहे. हे बरोबर आहे, समर्पकच आहे. आणि आता पुढे जाऊन सांगायचं झालं तर राम हळूहळू मोठा होत गेला, सक्षम झाला आणि ते मातृप्रेमही विस्तारत गेलं. वनवासाला गेलेला राम आणि परतलेला राम त्या प्रेमळ नजरेनं सामावून घेतला. माता सुमित्रेने लक्ष्मणाला वनवासाला जायला दिलेला रुकार आणि त्यामध्ये त्या नजरेमध्ये कोणतीही चीड, राग, असूया नव्हती. म्हणून लक्ष्मणाने आपल्या मातेला, आईला छात्रांनी असं म्हटलं आणि तोच संस्कार शत्रुघ्नावरही झाला आणि तो अयोध्येचा निष्ठावान विश्वस्त बनला. आणि त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं झालं तर माता कैकेयीच्या कृत्याने संतापलेला भरत अगदी माता न वैरिणी म्हणण्या इतका, पण तोच पुढील कृतीला सरसावला आणि निस्पृहतेचा आदर्श ठरला. आणि या सगळ्या मातांचे जर आपल्या समोर आदर्श आहेत तर तुमच्यातली माझ्यातली मातृशक्ती का जागरूक होणार नाही? आणि आपल्या या अखंड भारतातली मातांची मातृशक्ती जागृत व्हायला पाहिजे आणि ती जागृत या पद्धतीने व्हायला पाहिजे. आपल्यातली, तुमच्यातली, माझ्यातली अखंड भारतामधल्या सर्व मातांची मातृशक्ती या पद्धतीने